मराठीमध्ये राहिलं पाहिजे, तर मला या ठिकाणी दिसलं नाही, याचं मला वाईट वाटतं. आणि हे निशाण महाराजांचं भगवा ध्वज हा या ठिकाणी पडलेला होता, हे बघून मला वाईट वाटलं. तर हा आता इथून ज्या वेळेला आम्ही वरती आलो, थोडंसं ज्या ठिकाणी पायऱ्या सुरू होतात त्या ठिकाणाहून वरती आल्यानंतर ह्या ओबडधोबड पायऱ्या, मंडणगडकडून खेडकडे जाताना धामणी गाव लागते आणि धामणी सोडल्यानंतर लगेच घेरापालगडची कमान लागते. त्या ठिकाणाहून आतमध्ये गेल्यानंतर किल्लेमाची या गावापर्यंत आपल्याला जाता येते. किल्लेमाची या गावी गेल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण पालगड या किल्ल्यावरती पोचतो आणि या ठिकाणाहून सुरू होतोय तो चढाव. कोणतीही गाडी असेल पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरनेच आपण या ठिकाणी जाऊ शकतो. या बाजूला झुलाई देवीचं सुंदर मंदिर देखील आहे आणि समोरून जर का मोठं वाहन आलं तर आपल्याला साईड देताना त्या ठिकाणी अतिशय सावधानता बाळगावी लागते. आणि या कोकणच्या समृद्ध अशा परिसरामधून, डोंगर रांगांमधून गेल्यानंतर अतिशय मनाला समाधान वाटतं. प्रकारे घेरापालगडच्या कमानीनंतर 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर पालगड या किल्ल्यापर्यंत आपण सहज जाऊ शकतो. आपण जर का मंडणगड, दापोली, खेड या भागामध्ये येणार असाल तर पालगडचा किल्ला पाहणे ही आपल्यासाठी एक पर्वणीच असू शकते. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी आलेलो आहे किल्लेमाची पालगड किल्ला या ठिकाणी. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी आता मी उभा आहे आणि इथून पुढे आपण हा किल्ला बघणार आहोत. किल्ल्याचा प्रवास किंवा हा संपूर्ण गड किल्ला कसा आहे या ठिकाणी या माध्यमातून माझ्यासोबत तुम्हाला देखील बघायला मिळणार आहे. या किल्ल्याची जी विविध डिटेल आहेत, या डिटेल या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जाऊन बघण्यापूर्वी हा जो संपूर्ण प्रवास होता, हा दुर्गम किल्ला आणि चढताना गाडीची पूर्णतः दमछाक झालेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही गाडी लावले या पायथ्याशी आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो किल्ल्याचा गड चढण्याचा प्रवास असेल. आणि इथून बघू शकता हा सुंदर नजारा आहे. या ठिकाणी गावाची लाल चुटुक अशी घरं. आणि आता मग जाऊया आपण किल्ल्याकडे. तर अशा प्रकारे आम्ही किल्ल्याच्या चढायला सुरुवात केली आणि येताना आता प्रशासनाने इथपर्यंत रस्ता अतिशय चांगला केला आहे, परंतु निसर्गाचं जे रौद्र रूप असतं, पावसापुढे आणि वाऱ्यापुढे सगळेजण नतमस्तक होतात. तर हा जो रस्ता आहे, हा रस्ता फक्त माणसाच्या चढणीसाठी आहे आणि माणसाच्या चढणीसाठी आहे. इथून गाडी चढणे म्हणजे केवळ दुरापास्त गोष्ट. इथून गाडी चढू शकत नाही असा हा चढ. आणि पावसाचं वातावरण देखील झालेलं आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की पाऊस पडेल की काय. आणि इथे बघू शकता रामगड किंवा रामदुर्ग सौजन्य घेरापालगड ग्रामपंचायत व ग्रामस्थ दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र असं हे नोंदणीकृत मंडळ आहे. हो, ह्याचा बोर्ड लावला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद स्थानिक आमदार निधी माननीय श्री योगेश कदम, आमदार दापोली मतदारसंघ. घेरापालगड किल्ल्याकडे जाणारा मार्ग तयार करणे खेड, असं यांनी काम केलेलं आहे योगेश कदम साहेबांनी. त्यांना धन्यवाद देऊया चॅनलच्या माध्यमातून. आपल्याकडून अशीच कामं होत राहूत साहेब. आणि खूप छान काम करता तुम्ही या भागामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला धन्यवाद. आणि इथून पुढे हा जो कच्चा मार्ग झालेला आहे, या कच्चा मार्गावरून चालताना सुद्धा एक वेगळी मजा आहे. असं वाटतं आपल्याला की हा जो किल्ला आहे हा जवळ आहे. लांबून बघताना आपल्याला ते जवळ वाटतं, परंतु तो हा जवळ नसतो, हा खूपच लांब असतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काटक मावळ्यांचं जे रहस्य होतं हे त्यांच्या या दैनंदिन सरावामध्येच असावं असं मला वाटतं. कारण तसा कोकणातला माणूस किंवा महाराष्ट्रात प्रदेशातला माणूस हा एकतर जिद्दी असतो, कष्टाळू असतो आणि समर्पण ज्याला म्हणतो, एखाद्या ज्या गोष्टीमध्ये त्याने ध्येय पकडलं की त्या ध्येयावरून तो कधी ढळत नाही, असा महाराष्ट्रीयन माणूस. आणि हा महाराष्ट्रीयन मावळा छत्रपती शिवाजी महाराजांना गवसला आणि या मावळ्यांना हे महाराज गवसले, त्याच्यामुळे अवघं स्वराज्य उभं राहिलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलताना, महाराजांच्याबद्दल आदर व्यक्त करताना
नेहमीच एक आदरभाव मनामध्ये असतो आणि ऊर भरून येतो. असाच हा किल्ले पालगड या ठिकाणी आपण जात आहोत आता. आणि हा जो मार्ग आहे हा मार्गसुद्धा डांबरीकरणाचा करावा. आणि जरी डांबरीकरण झालं तरीसुद्धा आपण इकडे येत असाल तरी जपून यावं, कारण अति दुर्गम असं ही वाट आहे. त्याच्यामुळे नौका ड्रायव्हर जर असेल तर त्याच्याकडून ही गोष्ट शक्य होणार नाही असं आहे. आणि हा थोड्याच वेळात या किल्ले पालगडावर आपण जाणार. इथे बघू शकता एवढी वर चढण आम्हाला चढायचे. आणि जर का हा रस्ता उपलब्ध नसेल तर त्या काळामध्ये मावळे कसे जात असतील हा फक्त विचारच आपण करू शकतो. या खोलीवरून जी समोर दरी दिसते याच्यावरून आपण अंदाज लावू शकता की हा किल्ला किती दुर्गम आहे, किती उंचावरती आहे. संपूर्ण पंचक्रोशीची गावं इथून आपण बघू शकतो. आणि या ठिकाणी हा वळणावळणांचा रस्ता काढलेला आहे जेणेकरून या ठिकाणी पर्यटक यायला पाहिजेत. आणि या माध्यमातून असेच दुर्गम आणि अतिदुर्गम किल्ले हा कोकणी प्रदेश याला प्रमोट करण्याचं काम या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आणि खालची ही घरं किती सुखी जीवन जगत असावेत हे लोक याची आपण कल्पना करू शकतो. कुठल्याही प्रकारे ट्रेन पकडण्याची घाई नाही, कुठल्याही प्रकारे दगदग नाही, टार्गेटचं टेन्शन नाही. फक्त सूर्य उगवला की उठायचं, शेतीची कामं करायची आणि सूर्य मावळला की झोपी जायचं, असं यांचं जीवन. ताणवमुक्त जीवन. यांच्या अशा जीवनाला मी या चॅनलच्या माध्यमातून सलाम करतो. आता या ठिकाणी या किल्ल्याची पायवाट सुरू होते. खऱ्या अर्थाने या किल्ल्याला आम्ही चढायला सुरुवात करतो आहे. आणि चढताना सुरुवातीलाच मी या किल्ल्याला नमस्कार केला आहे. आणि सुरुवातीला पुढे जाऊन बघतो आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या कष्टाने हा संपूर्ण स्वराज्य घडवलं. आणि या ठिकाणी बघितलं तर हा महाराजांच्या मावळ्यांच्या रक्ताचा रंग जसा भगवा होता याची किंमत आपण ठेवली पाहिजे. अशा प्रकारे आपली भावना असेल की किल्ल्याच्या सुरुवातीला या ठिकाणी हे निशाण लावावं, परंतु या निशाण हे त्या स्थितीमध्ये राहिलं पाहिजे. तर मला या ठिकाणी दिसलं नाही, याचं मला वाईट वाटतं. आणि हे निशाण महाराजांचं भगवा ध्वज हा या ठिकाणी पडलेला होता, हे बघून मला वाईट वाटलं. तर हा ध्वज मी माझ्यासोबत घेऊन चाललो आहे, कारण या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये पुन्हा एकदा वाऱ्यामधून हा पडू शकतो. अर्थात कोणाची भावना याच्यामध्ये वाईट नसेल, परंतु याची जी आहे निगा राखली पाहिजे. या ठिकाणी या सगळ्या वस्तू व्यवस्थित राहायला पाहिजेत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. किल्ल्याच्या दारामध्येच या तोफा आहेत. या तोफा किल्ल्यावरती उत्खननामध्ये या तोफा सापडलेल्या होत्या. आता फक्त याला रंगरंगोटी करून या ठिकाणी यांनी ठेवलेल्या आहेत. आता इथून ज्या वेळेला आम्ही वरती आलो, थोडंसं ज्या ठिकाणी पायऱ्या सुरू होतात त्या ठिकाणून वरती आल्यानंतर ह्या ओबडधोबड पायऱ्या या ठिकाणी चढायला लागतात. त्याच्यामुळे अतिशय जपून पाऊल टाकून या ठिकाणी चढावं लागतं. आणि राहून राहून नेहमी एक गोष्ट ही वाटते की या किल्ल्यांची जी दुर्गमता होती, महाराजांची दूरदृष्टी पण अशी आहे की प्रत्येक 10 ते 12 ते 15 मैलांवरती त्यांनी प्रत्येक ठिकाणी किल्ला बांधून ठेवलेला होता. किल्ल्यावरती योग्य अशी सामग्री, मनुष्यबळ, त्याचबरोबर धान्यसाठा या सगळ्या गोष्टी महाराजांनी नियोजनबद्ध पद्धतीने करून ठेवल्या. त्याच्यामुळेच त्यांना याचा स्वराज्याचा विस्तार करणं शक्य झालं. आणि अजून एक सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराजांचं जे नियोजन होतं त्या नियोजनाचाच हा एक भाग होता की ज्या प्रदेशावर आपलं कंट्रोल पाहिजे, ज्या प्रदेशावर आपलं काय म्हणू शकतो आपलं आधिपत्य पाहिजे, तर त्या ठिकाणी आपली मॅनपॉवर असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी युद्धसामग्री असणं गरजेचं आहे, हे त्यावेळेला त्यांनी ओळखलं होतं. आणि तातडीने निर्णय घेऊन अवघ्या उण्यापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे 15 ते 20 वर्षाच्याच कालखंडामध्ये एवढं मोठं स्वराज्य स्थापन करणे, त्याचबरोबर त्याचा विस्तार करणे, हे फक्त देवतुल्य अशा व्यक्तिमत्वाचाच एक भाग असू शकतो. म्हणूनच महाराजांना आपण
देव पण बहाल केलेला आहे. आता त्याच्यानंतर हा पालगड किल्ल्याचा जो या ठिकाणी आपण प्रवेश करणार आहोत, पण प्रवेश करताना देखील याची जी दुर्गमता आहे ही तशीच मेंटेन ठेवलेली आहे इकडच्या स्थानिकांनी, त्याचबरोबर प्रशासनाने. याचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि प्रत्येक किल्ला जेव्हा तुम्ही चढता त्या वेळेला त्याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. किल्ला ही पार्टी करण्याचं स्थान नसून किल्ला हे आपण आदर व्यक्त करण्याचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे यांना सन्मान देण्याचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि या ठिकाणी आल्यानंतर एक विशेष करून शांतता आणि महाराजांच्या अस्तित्वाचा भास या ठिकाणी आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. याचं कारण आहे या किल्ल्यांची दुर्गमता. म्हणजेच आज जर का आपण छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द जर का आपण मनामध्ये आला तर दुसरं तिसरं काही न आठवता आपल्याला हे गडकिल्ले आठवतात, त्यांचा दुर्गमपणा आठवतो आणि त्यांचं मनमोहक सौंदर्य देखील आठवतो. आता हे बघू शकता, हे किल्ल्याचं प्रवेशद्वार इथे येतं आहे आणि प्रवेशद्वाराच्या प्रत्येक किल्ल्याचं प्रवेशद्वार जे आहे हे अतिशय अनाकलनीय पद्धतीने याचं बांधकाम आहे. कारण खरं तर इथून डायरेक्टली याचा प्रवेश दाखवू शकले असते, परंतु या किल्ल्याचा प्रवेश समोरून नाही आहे, तर थोडासा मागच्या बाजूने आहे. हे चढत आल्यानंतर तुम्हाला इथून यावं लागतं आणि शत्रूला चकवण्यासाठी हे बघा हा किल्ल्याचा दुर्गमपणा किती खोल आहे आणि हा प्रदेश किती खोल आहे याच्यावरून या किल्ल्याचं तुम्ही दुर्गमपणा ओळखू शकता. आजकाल आपल्याला पायथ्यापर्यंत येण्यासाठी गाड्यांची सोय असल्यामुळे आपल्याला या गोष्टी जाणवत नाहीत, परंतु जर का हे नसेल, गाडी नसेल आणि तुम्हाला खालपासून जर चालत यायचं झालं तर नक्कीच आजच्या काळाच्या मानवाला ह्या गोष्टी दुरापास्त होतील. परंतु ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून प्रशासनाने ह्या गोष्टी केलेल्या. आता इथून बघा, खरं तर प्रवेशद्वार तुम्हाला तिकडून पाहिजे होतं. सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाने याचं प्रवेशद्वार आहे ते इथून असं या ठिकाणाहून असं जाऊन सरळ इथून प्रवेशद्वार काढलं असतं, परंतु तसं न करता या ठिकाणाहून तुम्ही येत आहे आणि हे किल्ल्याचं लपलेलं प्रवेशद्वार. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण गड किल्ले दाखवणे हे कमी शब्दात दाखवणे शक्य होत नाही. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत ते किल्ल्याचे प्रवेशद्वार. आणि प्रवेशद्वारापासून आतमध्ये जाणार आहोत तत्पूर्वी याला नमस्कार करतोय आणि पहिलं पाऊल ठेवतोय. या ठिकाणी आल्यानंतर सूचना फलक आहेत, घेरा पालगड वाचून घ्या. चढून आल्यामुळे दमछाक झालेली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे, कृपया पावित्र्य राखा. गडावरील ऐतिहासिक वास्तू, तटबंदी, इतर पुरावशेषांवर लिखाण करू नये, त्याला विद्रूप करू नये, कचरा टाकू नये, पाण्याच्या टाक्यात आंघोळ करू नये, पाणी दूषित करू नये, सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी जीव धोक्यात घालू नये, मद्यपान धूम्रपान करू नये आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हो, निश्चितच आहे, ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि याचं जाणीवपूर्वक सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ही तोफ आहे. या किल्ल्यावर उत्खननाच्या दरम्यान या तोफा सापडलेल्या आहेत आणि या तोफांची मजबूती आणि हे आपण बघू शकतो. हे बघा, अरे बापरे. आता हे या लाकडी याच्यावरती ठेवलेली आहे. वाव, अतिशय सुंदर. ही एक तोफ. मागे खाली प्रवेशद्वाराच्या इथे 2 तोफा होत्या, म्हणजे पायऱ्या चढताना, त्याच्यानंतर उतरताना या ठिकाणी प्रवेशद्वारातून, मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर दुसरी तोफ, त्याच्यानंतर अजून ही तिसरी तोफ. आता ह्या तोफांचं महत्त्व असं आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, मग ते मुघल असोत किंवा आपले महाराज असोत, ह्या प्रत्येकाच्या त्यांच्या स्वराज्याच्या कारकिर्दीमध्ये तोफांचं अनन्यसाधारण महत्त्व होतं. म्हणूनच आपल्याला प्रत्येक ठिकाणी या तोफा पाहायला मिळतात. आता ही तोफ बघा, इथून जर का खालून
आपल्या दृष्टिकोनातून शत्रू येणं शक्य नाही आहे. इथून बघू शकता. म्हणजे मी लांबूनच या ठिकाणी आपल्याला दाखवतो आहे. सेल्फी स्टिकचा आधार घेतलेला आहे. मी जवळ जात नाही आहे. सूचनांचं योग्य त्या प्रकारे पालन करतो आहे. पण सेल्फी स्टिक असल्यामुळे मी या गोष्टी आपल्याला दाखवू शकतो या ठिकाणी. आणि हा संपूर्ण 20 ते 25 किलोमीटरचा प्रदेश या ठिकाणी लक्ष ठेवणं अतिशय सोपं होतं. त्याच्यामुळेच महाराजांनी मला असं वाटतं की या पालगड किंवा घेरा पालगड याची निवड केली असावी. आता आपण जाणार आहोत ते श्रद्धास्थान, संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असे, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतिष्ठापित झालेले आहेत. या किल्ल्यावरती महाराजांना स्थापन केलेलं आहे आणि विलोभनीय असं मूर्ती या ठिकाणी बघून अतिशय आनंद होतो आहे. या ठिकाणी आपण चप्पल काढून महाराजांना वंदन करूया, मुजरा करूया आणि या सिंहासनावर अधिष्ठित असे महाराज आमचा मुजरा, आमचा नमस्कार स्वीकार करावा. या ठिकाणी हे पाण्याचं टाकं आता कोरडं ठाक पडलं आहे, परंतु पूर्वीच्या काळी याच्यामध्ये याची खोलीसुद्धा जास्त असावी, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणीही निश्चित असणार. आणि या ठिकाणी बघू शकतो आपण हा राजवाडा किंवा त्यावेळचं बांधकाम, तटबंदीय बांधकाम असं, जिथे किल्लेदार वगैरे राहत असावेत. आणि यांनी मुख्यत्वे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे. याचं विशेष आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी ही घरं आहेत छोटी छोटी, हे किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि ही किल्ल्याची तटबंदी, मला असं वाटतं की 350 वर्षापूर्वी जशी तटबंदी होती तशीच तटबंदी या ठिकाणी देखील आजही आहे. आणि आपण बघू शकता की या ठिकाणी ही दुसरी वाट आहे जी आता बंद आहे, इथून आपण जाऊ शकत नाही. पण ही तटबंदी जी आहे या तटबंदीच्या मधून या ठिकाणाहून आपण येऊ शकतो. किल्ल्यावरून चढ उतार करण्याची त्या ठिकाणी जागा असावी. हे बघू शकता, म्हणजे हे देखील दुसऱ्या बाजूचं प्रवेशद्वार या ठिकाणी आहे. अर्थात इथून खाली उतरणे हे धोक्याचं काम असू शकतं, कारण ही तटबंदी आहे आणि इथे इतकी वर्ष झाल्यामुळे तटबंदी ही नाजूक आहे आता झालेली. त्याच्यामुळे आपण कधी येत असाल तर याचा विचार करावा, किंवा कदाचित या ठिकाणाहून तोफा डागण्याचं देखील काम होत असावं. या ठिकाणी हा ध्वजस्तंभ उभा केलेला आहे. बापरे, हे बघा, अरे बापरे बाप, खूपच दुर्गम किल्ला आहे. म्हणजे मी ज्याप्रमाणे याचा विचार केलेला होता त्याच्या कितीतरी पटीने हा किल्ला अधिक दुर्गम आहे, याची आपण नोंद घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या चारही बाजूने फिरलेलो आहोत. किल्ला जरी छोटा असला तरी आता अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली कुठलीही वस्तू याला छोटं म्हणणं हे मूर्खपणाचं काम आहे, हे मला निश्चित माहिती आहे. परंतु याच्या आकारमानाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, त्या दृष्टिकोनातून हा किल्ला छोटा वाटतो. परंतु दुर्गमतेच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर हा किल्ला खूपच दुर्गम आहे. आणि चारही प्रदेशावर लक्ष ठेवणं किती सहज सोपं आहे हे आपण या माध्यमातून बघू शकतो आहे. आणि या ठिकाणी ही तटबंदी ढासळलेली आहे या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट बघू शकता हे की या ठिकाणून तुम्ही लक्ष ठेवू शकता, आणि जर का शत्रू इकडे आला तर या ठिकाणाहून तोफा डागल्या जातात, बंदुका डागल्या जाऊ शकतात. अशा ठिकाणी याची संरचना केलेली आहे. या ज्या किल्ल्यांचे जे बारकावे आहेत
ते हेच आहेत की किती मायक्रो प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला असावा याचा आपण अंदाज घेऊ शकतो. असा हा दुर्गम किल्ला घेरा पालगड आपल्या सगळ्यांना दाखवताना हे बघा, ही तटबंदीतून खाली मी तुम्हाला दाखवतो आहे आणि ही बघा तटबंदी याची, आणि हा अतिशय तीव्र उतार म्हणजे इथून चढणं शक्य नाही. आणि हा बुरुज आहे. अर्थात हे ढगाळ वातावरण आता असल्यामुळे पूर्व पश्चिम ओळखणं तेवढं अवघड जात आहे, परंतु ही आता तटबंदी आणि समोर अनेक किलोमीटर 20, 25, 30, 40 किलोमीटरपर्यंत आपण या किल्ल्यावरून नजर ठेवू शकतो. हे महाराजांनी ओळखलं असावं. त्याचबरोबर ही अशी गर्द झाडी आपण 2024मधून हा किल्ला आता बघतो आहे. जर का 350 वर्ष तुम्ही मागे गेलात तर या ठिकाणी किती गर्द अशी वनराई आणि झाडी असेल. त्याच्यामुळे शत्रूला या ठिकाणी येणे ही केवळ दुरापास्त गोष्ट या ठिकाणी निश्चित म्हणू शकतो. जेवढं मला माहिती होतं याची भौगोलिक परिस्थिती याचा आढावा मी या ठिकाणी घेतलेला आहे. ऐतिहासिक बाजू या ठिकाणी अजून माहिती नाही आहे, त्याच्यामुळे याचा आपण अधिक अभ्यास करूया. इतिहासप्रेमींनी ज्यांना गडकिल्ल्यांची आवड आहे या बाबतीमध्ये निश्चित अभ्यास करावा. किल्ला फिरून झाल्यानंतर या ठिकाणी येऊन पुन्हा एकदा महाराजांना वंदन केलेलं आहे, मुजरा केलेला आहे आणि आता किल्ल्याच्या उतरणीचा प्रवास आम्ही सुरू करतो आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आर्य सनातन हिंदू धर्म की जय. आता हे सगळं बघून मी अतिशय भारावून गेलेलो आहे आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं आहे. एक किल्ला बघण्यामध्ये, अनुभवण्यामध्ये अजून एक किल्ला ॲड झाला याचं एक समाधान वाटतं आहे. या स्मृती, आठवणी मनात ठेवून आता हा किल्ला उतार आम्ही होतो आहोत.